शिष्याने या ठिकाणी शंका केली. प्रमा या शब्दाचा अर्थ आहे प्रमाणापासून होणारे यथार्थ ज्ञान, म्हणजे अबाधित अर्थाला विषय करणारं, प्रमाणापासून झालेलं, स्मृती ज्ञानाहून भिन्न, बरोबर आहे ना, असं ज्ञान हे प्रमाज्ञान आहे. आणि प्रमाज्ञानाचे करण कोण आहे? करण म्हणजे असाधारण कारण इंद्रिय आहे. परंतु या ठिकाणी ब्रह्मज्ञान व्हायचं म्हटलं तर ब्रह्म हे कसं आहे? ज्ञानस्वरूप आहे आणि नित्य ज्ञानस्वरूप आहे. आणि अशा प्रकारचं नित्य असणारं, नित्य ज्ञानस्वरूप असणारं जे ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजेच ज्ञान. ब्रह्म हे ज्ञानस्वरूप आहे, म्हणजे ज्ञान म्हणजेच ब्रह्म. ज्ञान हेच ब्रह्माचं स्वरूप आहे. आणि ब्रह्म कसं आहे? उत्पत्ती विनाश रहित आहे. तसं ज्ञान सुद्धा उत्पत्ती विनाश रहित आहे की नाही? आणि असं असणारं जे ब्रह्मज्ञान, त्याला तुम्ही काय म्हणता की त्याला इंद्रियजन्यत्व, म्हणजे इंद्रियांपासून उत्पन्न होणारं. मग जर इंद्रियापासून उत्पन्न होणारं, याचा अर्थ यत उत्पाद्यम तद विनाशम, जे उत्पत्ती होते त्याचा नाशही होतो. आणि हे तर नित्य ज्ञान स्वरूप आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की नित्य असणारं जे ज्ञान किंवा नित्य असणारं ज्ञान, त्या ज्ञानाला इंद्रियजन्यत्व कसं? ते ज्ञान इंद्रियापासून उत्पन्न होतं असं तुम्ही कसं म्हणता? अशी शिष्याने शंका केली. त्यावर श्रीगुरु सांगतात, इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. हे ज्ञान जरी नित्य असलं, ज्ञानस्वरूप ब्रह्म नित्य असलं, तरी ज्ञानाला किंवा प्रमेला इंद्रियजन्यत्व येण्यास काही हरकत नाही. कसं? एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. कारण त्याला प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान, त्या यथार्थ ज्ञानाचं करण म्हणजे असाधारण कारण, ते इंद्रिय आहेत असं आम्ही म्हणतो. त्याच इंद्रियांना प्रमाण असं म्हणतात. मग ज्ञान जर नित्य असलं तरी सुद्धा त्या नित्य ज्ञानाला उपाधीच्या भेद लागल्यामुळं एक प्रमा होतं, एक प्रमाण होतं, एक प्रमाता होतो. अशा उपाधी भेदामुळं त्याला वेगवेगळी नावं येतात. याचा अर्थ ते ज्ञान नित्यच असतं, परंतु नित्य ज्ञानाला उपाधी भेदामुळं इंद्रियांना आपण काय म्हणतो? करण असं म्हणतो, आहे की नाही? आणि होणारं जे ज्ञान आहे घटज्ञान, त्याला आपण काय म्हणतो? प्रमा. घटज्ञान झालं त्याला प्रमा म्हणतो आणि इंद्रियांना प्रमाण म्हणतो. आणि ते ज्याला झालं म्हणजे घटज्ञान, घटम अहम जानामि, मी घट जाणतो असं म्हणतो, त्याला प्रमाता म्हणतो. एकाच चैतन्याला प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय अशी नावं येतात. ते जरी नित्य असलं तरी सुद्धा त्याला इंद्रियजन्यत्व असा व्यवहार व्हायला काही हरकत नाही. आणि त्याला कारण आहे उपाधी. एकाच चैतन्याला जेव्हा एकाच ज्ञानस्वरूप असणारं जे ब्रह्म, त्याला वेगवेगळ्या उपाधी लागतात. त्या उपाधीमुळे त्याला वेगवेगळी नावं येतात. एक कधी प्रमाता म्हणतात, कधी प्रमाण म्हणतात, कधी प्रमेय किंवा म्हणतात, किंवा त्या ज्ञानाला प्रमिती किंवा प्रमाज्ञान असं म्हणतात. त्याविषयी सांगतात. इंद्रियजन्य असा व्यवहार होण्यास हरकत नाही. एकाच व्यापक चैतन्याच्या ठिकाणी उपाधी भेदाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. यास उदाहरण, त्यासाठी उदाहरण देऊन सांगतात. एकच चैतन्य, त्याला वेगवेगळी नावं कशी प्राप्त होतात? एकाच तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्यापर्यंत जाते. म्हणजे तळ्यातलं पाणी एकच आहे की नाही? परंतु तेच पाणी, तळ्यातलं पाणी एकच आहे, परंतु तेच पाणी पाटाने जातं, आहे की नाही? तेव्हा त्याला काय म्हणतात? पाटातलं पाणी. अगोदर म्हणतात तळ्यातलं पाणी, आणि नंतर ते जेव्हा एखाद्या आळ्यापर्यंत जातं, वाफे केलेले असतात, तर त्याला काय म्हणतात? आता आळ्यातलं पाणी. एकच पाण्याला नावं प्राप्त झाली की नाही? पाणी एकच आहे. एकाच तळ्यातील पाणी पाटाच्या मार्गाने बागेतील आळ्यापावेतो जाते. नंतर ते पाणी आळ्यात शिरून आळ्याच्या आकाराचे होते. आता आळ्यात गेलं की आळ्याचा जसा आकार असेल तसं त्या पाण्याला आकार प्राप्त होतो. मग हे तळ्यातील पाणी, हे पाटातील पाणी, हे आळ्यातील पाणी अशी स्थलभेदाने पाण्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. मग एकच पाणी असलं तर तळ्यात त्या स्थानभेदाने तळ्यात येतोपर्यंत तळ्यातलं पाणी, पाटात येतोपर्यंत पाटातलं पाणी, आळ्याच्या आकाराला प्राप्त झालं की आळ्यातलं पाणी असं आपण त्याला म्हणतो. ही नावं कशामुळे प्राप्त झाली? एकाच पाण्याला स्थलामध्ये भेद आहे. स्थल म्हणजे स्थल कुठलं आहे? पाठ आहे का आळं आहे की तळ आहे? त्याप्रमाणे एकाच पाण्याला वेगवेगळी नावं जी प्राप्त होतात त्याला कारण आहे स्थलाचा भेद, स्थानाचा भेद. त्याप्रमाणे सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असे नाव येते. हे प्रमातृ चैतन्य तळाच्या स्थानी समजावे. आता इथं प्रमातृ चैतन्य म्हणजे प्रमाता हे नाव कशामुळे येतं हे सांगतात. सर्व व्यापक चैतन्य पहिल्यांदा,
आहे की नाही. सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग त्या अंतःकरणात, त्या शरीरामध्ये राहणारं जे अंतःकरण, शरीरामध्ये राहणारं अंतःकरण कुठं राहतं? हा सर्व शरीराला व्यापून राहतं, आहे की नाही. सर्व शरीराला व्यापून राहतं. आपल्या वेदांतामध्ये आत्मा कसा मानलाय? व्यापक मानलाय, आहे की नाही. आणि मन किंवा अंतःकरण कसं मानलंय? ते सर्व शरीर व्यापी, म्हणजे मध्यम परिमाणाचं. जेवढं शरीर तेवढं अंतःकरण, जेवढं शरीर तेवढं अंतःकरण. हत्तीचं शरीर जेवढं तेवढं हत्तीचं अंतःकरण, मनुष्याचं शरीर जेवढं तेवढं अंतःकरण. म्हणजे याला अंतःकरणाचं मध्यम परिमाण म्हणतात. वेदांतामध्ये अंतःकरणाचं परिमाण किती मानलेले आहे? मध्यम परिमाण. आणि जैन दर्शनामध्ये आत्मा मध्यम परिमाणाचा मानलाय. जैन दर्शनामध्ये आत्मा हा मध्यम परिमाण आहे, म्हणजे जेवढं शरीर तेवढा आत्मा असं मानलेलं आहे. परंतु त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे. त्याचं त्यांनी खंडन केलं की जेवढा आत्मा तेवढंच आपलं जेवढं शरीर तेवढं त्याचा आत्मा म्हटलं तर काय होईल की जो हत्तीच्या शरीरात असणारा आत्मा आहे की नाही, तर मनुष्याच्या शरीरात गेला तर व्हायला काय लागेल? काही आत्मा उरेल, आहे की नाही. आणि मुंगीच्या शरीरात गेला तर मुंगी जेव्हा चालायला लागेल तेव्हा मागे आत्मा लोळत चालेल, आहे की नाही. त्याच्यामुळे कारण जेवढं शरीर तेवढाच आत्मा, मग राहिलेला आत्मा तर एकच आहे. तो त्याच्यात गेल्यावर बाकीच्या आत्म्याचं काय? बाकीचा आत्मा मागं चालेल, आहे की नाही. आणि जर मुंगीच्या शरीरातला आत्मा हत्तीच्या शरीरात गेला तर काय होईल? तो कुठेतरी एकाच कोपऱ्यात राहील आणि बाकीच्या ठिकाणी त्याला संवेदना कळणार नाही. म्हणजे अनुभवाच्या काय हे विरुद्ध आहे. मग ही शंका याच्यामध्ये नाही येणार का? मध्यम परिमाणाच्या मन मानणाऱ्या वेदांतावर नाही. आमचा सिद्धांत घ्या, जेवढं शरीर तेवढा आत्मा. मुंगीच्या शरीरात आपलं तेवढंच मन, मुंगीच्या शरीरात गेलं की तेवढंच मन, हत्तीच्या शरीरात गेलं की त्या शरीर संपूर्ण शरीराला व्यापून असणारं तेवढंच त्याचं अंतःकरण किंवा मन असं आम्ही मानतो. आम्ही म्हणजे वेदांत. तर सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल, पहिल्यांदा सर्व व्यापक चैतन्य, आणि त्या सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग किंवा जेवढा विभाग अंश ह्या एका शरीरात असणाऱ्या संपूर्ण शरीराला व्यापणाऱ्या अशा अंतःकरणाला व्यापून असेल, त्या अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यात, तर त्या तेवढ्या व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला व्यापून असतो तेवढ्याच चैतन्य भागाला या ठिकाणी प्रमाता म्हणत नाही. अंतःकरणासहित म्हणजे अंतःकरणाचाही त्याच्यामध्ये समावेश करायचा. ते अंतःकरण आणि त्या व्यापक चैतन्याचा अंतःकरणाला व्यापून असणारं जो भाग, त्या दोन्हींना मिळून प्रमातृ चैतन्य म्हणजे अंतःकरणासहित तेवढ्या चैतन्यात. अंतःकरणासहित म्हणजे अंतःकरणही त्याच्यात ग्रहण करायचं आणि त्या अंतःकरणाने आपलं त्या व्यापक चैतन्याने त्या शरीरामध्ये राहणाऱ्या शरीर काय मध्यम परिणामी असं जे अंतःकरण आहे त्या अंतःकरणाला व्यापलेला चैतन्याचा भाग आणि ते अंतःकरण ह्या दोन्हींना मिळून त्या ठिकाणी प्रमातृ चैतन्य असं म्हणतात. हा आपण इकडे चिदाभास म्हणतो. म्हणजे इकडे जे प्रमाता म्हणजे याचा अर्थ प्रमातृ चैतन्य म्हणजे जीव. जीव शब्दाचा अर्थ काय आहे? प्रमाता. आणि त्याच्यामध्ये ग्रहण काय होतं? अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, आणि अंतःकरण अधिष्ठान चैतन्याचं त्या अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, याला मिळून आपण जीव म्हणतो. आणि याचा अर्थ काय झाला? व्यापक चैतन्याचा जेवढा भाग अंतःकरणाला व्यापून आहे ते अंतःकरण आणि ते चैतन्य यांना मिळून जीव म्हटलं तर काय हरकत आहे? कारण याच्यामध्ये अवच्छेदवाद आणि आभासवाद असे दोन आहे. एक काय म्हणतात, फक्त त्या ठिकाणी चैतन्याचा आभास मानत नाही. कशामध्ये? अंतःकरणामध्ये. अंतःकरण आणि चैतन्य, व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाला व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाने त्या शरीरामध्ये असणाऱ्या अंतःकरणाला व्यापलेला आहे त्या अंतःकरणासहित त्या चैतन्याला प्रमातृ चैतन्य म्हणतात. हे कशामध्ये? याने आभास सांगितला का? नाही. ही प्रक्रिया कोणाप्रमाणे झाली? अवच्छेदवादाप्रमाणे. आणि जर तुम्ही म्हटलं की त्या व्यापक चैतन्याने व्यापलेला अंतःकरणाचा भाग आणि त्या व्यापक चैतन्याच्या अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून प्रमाता म्हणायचं, तर तो कोणता वाद झाला? आभासवाद. सर्व व्यापक चैतन्याचा जेवढा भाग एका शरीरातील अंतःकरणात व्यापक असेल त्या अंतःकरणाचे तेवढ्या चैतन्यास प्रमातृ चैतन्य असे म्हणावे. हे प्रमातृ चैतन्य तळ्याच्या स्थानी समजावे. प्रमातृ चैतन्य म्हणजेच काय आहे? जणू काही उदाहरणातलं तळ्यातलं पाणी. आता अंतःकरणाची वृत्ती
इंद्रियद्वारा घटापर्यंत जाते तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे, ते पाटाच्या स्थानी समजावे. आता अंतःकरण जेव्हा घटादी देशापर्यंत जातं तर साक्षात जाऊ शकत नाही, त्याला जायला मध्ये द्वार पाहिजे, आहे की नाही. मग अंतःकरणाचा परिणाम त्यालाच काय म्हणतात, वृत्ती. मग अंतःकरणाची वृत्ती इंद्रियांच्या द्वारा घटादी देशापर्यंत जाते. वृत्ती जिथं जाते तिथं चैतन्य व्यापून आहेत की नाही. मग वृत्तीतल्या तेवढ्या भागात व्यापून असणारं चैतन्य आणि ती अंतःकरण वृत्ती, त्याला काय म्हणायचं, प्रमाण. म्हणून म्हणतात की अंतःकरणाची वृत्ती इंद्रियद्वारा घटापर्यंत जाते तेवढ्या वृत्तीतील चैतन्यास प्रमाण चैतन्य म्हणावे. त्या वृत्तीलाच, अंतःकरण वृत्तीलाच व्यापून असणारं जेवढं चैतन्य आहे त्याला कोणतं नाव देतात, प्रमाण चैतन्य असं म्हणतात. म्हणजे अंतःकरणाची वृत्ती घटादी देशापर्यंत जाते, मग तेवढ्याच वृत्तीत मध्ये असणारं जे चैतन्य त्याला काय म्हणायचं, प्रमाण चैतन्य असं म्हणायचं. आणि केवळ अंतःकरण म्हणजे आत असणारं ज्ञानाचं साधन त्याला व्यापून असणाऱ्या चैतन्याला काय म्हणायचं, प्रमातृ चैतन्य. आणि जेव्हा अंतःकरणाची वृत्ती घटादी देशापर्यंत जाते तेवढ्या त्या वृत्तीला व्यापून असणारं जे चैतन्य त्याला म्हणायचं प्रमाण चैतन्य. आता ते चैतन्य कोण सांगायचं, जसं तळ्यातलं पाणी निघून पाटाच्या द्वारा जातं, मग पाटाच्या स्थानी कोण समजायचं, पाटातल्या पाण्याच्या स्थानी प्रमाण चैतन्य. आता घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. आता जे घटादी विषय, वृत्ती घटापर्यंत गेली तिला म्हटलं प्रमाण चैतन्य. पण घटादी विषयामध्ये चैतन्य काय घटादी विषयात आहे की नाही, अंतःकरण वृत्तीतही आहे, अंतःकरणातही आहे, आणि घटादी जे विषय आहेत, आहे की नाही, जे जाणण्याचे विषय आहेत त्या विषयाच्या ठिकाणी चैतन्याची व्याप्ती आहेत की नाही, चैतन्याने त्यालाही व्यापून टाकलेले. मग घटादी विषयाला जेवढ्या चैतन्याने व्यापलेलं आहे त्याला काय म्हणतात, प्रमेय चैतन्य असं म्हणतात किंवा विषय चैतन्य असं म्हणतात. घटादी विषयात व्याप्त असणाऱ्या चैतन्यास प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य म्हणावे. त्याला प्रमेय चैतन्य आणि विषय चैतन्य दोन्ही काय आहे, एकच आहे. विषयाला व्यापलेले म्हणून विषय चैतन्य म्हणा, किंवा ते घटच आपल्याला जाणण्याचा विषय आहे ना, प्रमेय घट आहे ना, म्हणून त्या प्रमेय घटामध्ये जेवढ्या चैतन्याने व्यापलेले म्हणजे व्यापक चैतन्याच्या जेवढ्या भागाने त्या घटादी विषयाला व्यापलेले किंवा घटादी प्रमेयाला व्यापलेले त्याला काय म्हणायचं, त्या चैतन्याला प्रमेय चैतन्य असे म्हणावे. आणि हे कोणाच्या स्थानी, हे आळ्याच्या स्थानी समजावे. प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य आळ्याच्या स्थानी. जसं तळ्यातलं पाणी पाटाच्या द्वारा आळ्यापर्यंत गेलं आणि आळ्याच्या आकाराचं झालं, म्हणून त्याला काय म्हणायचं, या प्रमेय चैतन्याला किंवा विषय चैतन्याला दृष्टांतातलं काय समजायचं, आळ्यातलं पाणी. अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. आता अंतःकरणाची वृत्ती अंतःकरणापासून निघून नेत्रेंद्रियाद्वारा घटादी देशापर्यंत जाते, आहे की नाही. तिथं अज्ञानाचं आपला अंधकाराचं आवरण प्रकाशाच्या साह्याने दूर करते आणि वृत्ती काय करते, त्या पदार्थाच्या आकाराची होते. पदार्थाच्या आकाराची होते म्हणजे याचा अर्थ अगोदर पदार्थाच्या आकाराची नव्हती, म्हणजे त्या पदार्थावर अज्ञानाचं आवरण होतं. त्या अज्ञानाच्या आवरणाचा भंग ती वृत्ती करते, यालाच म्हणायचं वृत्तीनं घटाचा आकार धारण केला, बरोबर आहे ना. म्हणजे आता वृत्ती काय होते, घटाकार होते. मग जेव्हा अंतःकरण वृत्ती घटाकार होते तेव्हा घटाकार झालेल्या त्या अंतःकरण वृत्तीमध्ये चैतन्य व्यापून आहे की नाही, आहे. मग घटाकार झालेल्या किंवा विषयाकार झालेल्या किंवा प्रमेयाच्या आकाराच्या झालेल्या त्या वृत्तीमध्ये व्यापक चैतन्याचा जेवढा भाग असतो, ऐका ना, व्यापून असतो, त्याला नाव काय येतं, प्रमा चैतन्य. त्याला नाव प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं नाव येतं. अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे, बरोबर आहे ना. घटाकार झालेली जी अंतःकरण वृत्ती आहे तिच्यामध्ये चैतन्याने त्या व्यापक चैतन्याने त्या घटाकार झालेल्या वृत्तीचा जेवढा भाग व्यापलेला असतो त्याला मिळून काय म्हणतात, प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. काय शंका आहे काय, एकच प्रमेय चैतन्य किंवा आपलं नाही, प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य हे एकच. नाही, घटादी विषयात व्याप्त असणार आहे. म्हणजे प्रमेय चैतन्य म्हणजे होतं घट जो समोर आहे ना, त्या घटादी विषयाला जेवढ्याने व्यापलेले त्याला काय म्हणायचं, व्यापक चैतन्य. परंतु अंतःकरणाची वृत्ती जेव्हा घटादी विषयापर्यंत जाऊन घटादी आकाराची होते,
अंतःकरण वृत्ती घटादी देशापर्यंत, नुसतं घटादी विषय आहेत आणि त्याला व्यापलेलं चैतन्य, त्याला फक्त विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य एवढंच नाव येईल. अजून त्या घटाचं ज्ञान झालंय का तुम्हाला? नाही. घटाचं ज्ञान होताना काय होईल? अंतःकरण वृत्ती इंद्रियांच्या द्वारा जाऊन घटाच्या आकाराची होईल, आहे की नाही? मग घटाच्या आकार आहे तेवढंच, तो घटामध्ये जे चैतन्य आहे, परंतु आता वृत्ती अंतःकरण वृत्ती निघून त्या घटापर्यंत गेली, त्या घटाच्या आकाराची झाली. त्यावेळेला त्या व्यापक चैतन्याने जेवढ्या त्या अंतःकरण घटाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीला व्यापलेले आहे, घटाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीला व्यापलेले, तेवढ्याला काय म्हणायचं? प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य असं म्हणायचं. आलं का लक्षात? कारण आता पहिल्यांदा नुसतं आता इथं घट आहे, तर ते चैतन्य कोणतं आहे? म्हणजे ते चैतन्य फक्त विषय चैतन्य आहे किंवा ते चैतन्य फक्त प्रमेय चैतन्य आहे. पण जेव्हा तुम्हाला घटाला जाणलं, म्हणजे याचा अर्थ वृत्ती घटाकार झाली, म्हणजे घटाकार झालेल्या वृत्तीमध्ये व्यापून असणारं जे चैतन्य आहे, त्याला आता तुम्ही विषय चैतन्य म्हणणार नाही, त्याला काय म्हणणार? प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणणार. अंतःकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो, त्या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. आणि ह्या चैतन्याला काय म्हणायचं? आळ्याच्या आकाराचं झालेलं जे पाणी, त्याची योजना कुठे करायची? प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. या हा त्या वरवर दिसताना असं दिसतं की मग प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य आणि विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य दोन्ही तर एकच झाले का? आहे की नाही? दोन्ही एकच झाली, पण पहिल्या ठिकाणी व्यवहार झाला नाही आणि आता या ठिकाणी त्याला जाणण्याचा काय झालेला आहे? व्यवहार. पहिल्यांदा केवळ घट होता, आता घट जाणला, घटमहम जानामी. त्यावेळेला त्या अंतःकरण वृत्तीनं जो आकार धारण केलाय घटाकार, त्याला त्या ठिकाणी प्रमा चैतन्य असं म्हणायचं, एरवी नाही. कारण अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदेश स्थितत्व झालेलं आहे ना, आणि म्हणूनच हा घट आहे असं ज्ञान झालं. पण त्यावेळेला अंतःकरण वृत्ती घटाच्या आकाराची झालेली, आणि त्यावेळेला घटाकार झालेल्या अंतःकरण वृत्तीत जे व्यापक चैतन्याचा जेवढा भाग आहे त्याला प्रमा चैतन्य नाव होईल. आणि केवळ घट त्या जागेवर आहे तेव्हा त्या व्यापक चैतन्याने जेवढं त्या घटाला व्यापलेलं आहे तेव्हा त्याला फक्त नाव काय येईल? प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य एवढंच नाव येईल. प्रमा चैतन्य नाव येण्यासाठी हा व्यवहार पुढचा घडला पाहिजे. अंतःकरण वृत्ती घटाकार झाली पाहिजे. पहिल्यांदा घटाकार न होता देखील त्याला आपण विषय चैतन्य म्हटलं की नाही. घटाकार झाली तर त्यावेळेला त्याला विषय चैतन्य नाही म्हणायचं, त्याला कोणतं चैतन्य म्हणायचं? प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं नाव येईल. ठीक आहे ना? हा हा काय शंका आहे? अगदी याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. आता ही जी नावं प्राप्त झाली ही अंतःकरण आणि अंतःकरण वृत्ती आहे की नाही, यामुळं एकाच चैतन्याला निरनिराळी नित्य ज्ञानरूप असणारे एकच चैतन्य आहे, पण त्याला वेगवेगळी नावं दिली. कशामुळं? अंतःकरण उपाधी लागली तेव्हा त्या चैतन्याला फक्त प्रमाता म्हटलं, अंतःकरणाची वृत्ती उपाधी लागली त्यावेळेला त्याला प्रमाण चैतन्य म्हटलं, आणि ज्या वेळेला ती विषयाकार वृत्ती झाली, बरोबर ना, विषयाकार वृत्ती झाली त्यावेळेला त्याला प्रमिती चैतन्य किंवा नाही किंवा केवळ घटाला व्यापणारी म्हणजे विषयाला व्यापून असणारे चैतन्य त्यावेळेला त्याला प्रमेय चैतन्य, आणि केवळ त्या प्रमेयाकार किंवा विषयाकार झालेल्या अंतःकरण वृत्ती ही उपाधी लागली त्यावेळेला त्याला प्रमिती चैतन्य किंवा प्रमा चैतन्य असं नाव आलं. याप्रमाणे अंतःकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत, म्हणजे अंतःकरण आणि त्याची वृत्ती म्हणजे अंतःकरणाची निरनिराळी स्थिती म्हणजे काय? केवळ अंतःकरण उपाधी असेल त्यावेळेला त्याला प्रमातृ चैतन्य नाव येतं. पुन्हा दुसरी स्थिती कोणती? अंतःकरणाचा परिणाम झालेली वृत्ती ही उपाधी लागेल तेव्हा त्याला प्रमाण चैतन्य नाव येतं, आणि जेव्हा वृत्ती त्या विषयाच्या आकाराची होते तेव्हा त्याला काय नाव येतं? नाही, केवळ वृत्ती त्या विषयाच्या आकाराची होते तेव्हा त्याला प्रमेय चैतन्य किंवा विषय चैतन्य, आणि जेव्हा वृत्ती त्या विषयाच्या आकाराची होते, बरोबर आहे ना, जेव्हा वृत्ती
विषयाच्या आकाराचे होते तेव्हा त्याला प्रमातृ आपलं, तेव्हा त्याला प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं नाव द्यायचं. जेव्हा केवळ चैतन्य तेवढ्याच विषयाला व्याप्त तेव्हा विषय चैतन्य, आणि वृत्ती त्या विषयाच्या आकाराची होते तेव्हा त्याला प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य असं नाव येतं. अंतकरण वृत्तीचा घटादी विषयाप्रमाणे आकार होतो. या घटाकार वृत्तीतील चैतन्यास प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य म्हणावे. हे आळ्याच्या आकाराप्रमाणे झालेल्या पाण्याच्या ठिकाणी समजावे. याप्रमाणे अंतकरण आणि त्याची वृत्ती यांच्या निरनिराळ्या स्थितीत नित्य ज्ञानरूप असणाऱ्या चैतन्यास निरनिराळी नावे प्राप्त होतात. त्यात चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे, विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. तर काय म्हणतो, प्रमा आपण म्हणतो ना, प्रमाज्ञान काय होतं, इंद्रियजन्य आहे. इथून तर शंका आहे ना, प्रमा म्हणजे काय आहे, इंद्रियजन्य ज्ञान, बरोबर ना. आणि ते कसं यथार्थ. प्रमा म्हणजे प्रमाणापासून झालेलं, आबाधित अर्थाला विषय करणारं, म्हणजे बाधित न होणारं, यथार्थ, प्रमाणापासून उत्पन्न झालेलं आणि स्मृती ज्ञानाहून भिन्न, त्याला तुम्ही प्रमा असं म्हटलेलं आहे, बरोबर ना. मग आता या ठिकाणी एवढं पंक्ती लक्षात घ्या, म्हणजे सगळा परिच्छेद जो आहे तो लागून जाईल. तो असा की चैतन्याला निरनिराळी नावं उपाधी भेदाने प्राप्त होतात. इथपर्यंत विषय लक्षात आला ना. आता त्यांनी शंका काय केली होती, जर ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे तर, आणि ते नित्य ज्ञान स्वरूप आहे, आणि त्या ठिकाणी नित्य ज्ञान स्वरूप असणाऱ्या ब्रह्माच्या ठिकाणी ते ज्ञान उत्पत्ती विनाश रहित आहे. आणि मग तुम्ही जेव्हा ज्ञान म्हणता, प्रमाज्ञान म्हणता, तर प्रमाज्ञानाचं साधन काय सांगतात, इंद्रिय. मग त्या ज्ञानाला इंद्रियजन्यत्व कसं, आणि इंद्रियजन्यत्व असेल तर ते ज्ञान नित्य ठरेल का, नाही. तर ते म्हणतात ज्ञान नित्यच आहे, फक्त त्या ज्ञानाच्या ठिकाणी इंद्रियजन्यत्व असायला हरकत नाही. परंतु कसं आहे, उपाधी भेदामुळे त्याला वेगवेगळी, एकाच ज्ञानस्वरूप ब्रह्माला किंवा एकाच ज्ञानस्वरूप आत्म्याला वेगवेगळी नावं प्राप्त होतात. ज्ञान एकच अखंड एकरूप ज्ञानस्वरूप असणारा आत्मा, त्याला जशा उपाधी लागतात तशी त्याला वेगवेगळी नावं येतात. परंतु तो आत्मा मात्र जसा आहे तसाच राहतो, तो एकरूपच राहतो, फक्त त्याची नावं बदलतात. आणि नावं म्हणजे त्याच्या स्वरूपात बदल होतो म्हणून बदलत नाही, त्याच्या उपाधीच्या भेदाने त्या ठिकाणी नावांच्या मध्ये काय होतो, बदल होतो, असं सांगतात. लक्षात आलं ना. चैतन्याच्या ठिकाणी त्याच्या सांगतात, चैतन्याला जी निरनिराळी नावं प्राप्त होतात, त्या निरनिराळ्या नावाला कारण त्याच चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होतं. एकच चैतन्य, त्याला प्रमा हे फक्त नाव येतं. चैतन्य एकरूपच असतं, जसं आहे तसंच असतं, नित्य ज्ञानरूपच असतं. परंतु त्याला प्रमा नाव जे उत्पन्न झालं, तर ते प्रमा नाव उत्पन्न होण्यास, चैतन्य उत्पन्न होण्यास, इंद्रियजन्यत्व हे चैतन्य उत्पन्न करीत नाही, त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असं नाव फक्त उत्पन्न करतात. लक्षात आलं ना. चैतन्य उत्पन्न करत नाही, त्या चैतन्याला फक्त प्रमा असं नाव उत्पन्न करतं. आणि प्रमा नाव उत्पन्न करण्यास कसे काय कारण आहे, त्या विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे. का ते चैतन्य उत्पन्न करते ती वृत्ती, का फक्त विषयाकार झालेल्या वृत्तीमुळं त्या चैतन्याला प्रमा असं नाव प्राप्त होतं, का त्याच्यात बदल होतो, काही बदल करण्याचं काही सामर्थ्य नाही. जसा मुलगा उपाधी झालं तर त्या ठिकाणी त्याला वडील असं नाव येतं, आहे की नाही. आणि जर बंधू उपाधी झाले तर त्याला काय नाव येतं, बंधू असं नाव येतं, बरोबर आहे ना. पती उपाधी झाली तर त्याला काय नाव येतं, त्याला पत्नी असं नाव येतं. शरीर एकच आहे की नाही, शरीर एकच आहे, बरोबर ना. तसं का उत्पन्न झाले ते, पत्नी म्हणण्याने काय उत्पन्न झालं का, मुलगा म्हणण्याने काय उत्पन्न झालं का, वडील म्हणण्याने काय उत्पन्न झालं का, पदार्थ तसाच आहे. मग हे उपाधी भेद, एक त्याला पतीच्या सापेक्ष पत्नी म्हणतं, मुलाच्या सापेक्ष माता म्हणतं, आहे की नाही, बंधूच्या सापेक्ष भगिनी म्हणतं, अशीच नाव झाली की नाही उत्पन्न त्याला. त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास, प्रमा नाव उत्पन्न होण्यास, याचा अर्थ चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे. चैतन्य उत्पन्न होतं का प्रमा हे नाव उत्पन्न होतं त्याला. मग प्रमा नाव उत्पन्न होण्याला कारण काय आहे, विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे, आहे की नाही. त्या विषयाच्या आकाराची झालेली वृत्ती हे त्या चैतन्याला प्रमा नाव होण्याला कारण आहे. तेव्हा विषयाकार झालेली वृत्ती ती कशी काय विषयाकार झाली, प्रमा हे नाव यायला विषयाकार वृत्ती कारण आहे. विषयाकार कशी काय झाली, तर ती अंतःकरणवृत्ती इंद्रियांच्या द्वारा विषयापर्यंत गेली की नाही, आणि नंतर विषयाच्या आकाराची झाली ना. मग अंतःकरण प्रमा हे नाव येण्याला कारण कोण आहे,
विषयाकार झालेली अंतकरण वृत्ती, बरोबर आहे ना. घटाकार झालेली अंतकरण वृत्ती किंवा विषयाकार झालेली अंतकरण वृत्ती. परंतु ती विषयाकार कशी झाली? जर इंद्रियांचं साह्य नसतं तर झाली असते का? नाही. म्हणून विषयाकार झालेली जी अंतकरण वृत्ती आहे तिला काय आहे? इंद्रिय जन्यत्व आहे. इंद्रियांपासूनच उत्पन्न झाली की नाही. विषयाकार झालेली जी अंतकरण वृत्ती आहे तिला कारण कोण आहे? इंद्रियांचं साह्य किंवा त्यालाच काय म्हणायचं? इंद्रिय जन्यत्व. विषयाकार झालेली वृत्ती उत्पन्न होण्याला कारण इंद्रिय आहे म्हणून तिला काय म्हटलेले? इंद्रिय जन्यत्व. आणि त्या ज्ञानाला काय म्हणतात? प्रमा. का ते चैतन्य उत्पन्न करतात का? चैतन्याच्या ठिकाणी फक्त आपलं काय? चैतन्याच्या ठिकाणी फक्त प्रमा असं नाव उत्पन्न करतात. आणि प्रमा नाव उत्पन्न होण्याला प्रमा होणं म्हणजे अंतकरण वृत्ती विषयाकार होणं. आणि ती अंतकरण वृत्ती विषयाकार होण्याला कारण कोण आहेत? इंद्रिय. म्हणून त्यांना इंद्रिय जन्यत्व असण्यास हरकत नाही. म्हणजे ज्ञानस्वरूप ब्रह्म ते आपलं ज्ञानस्वरूप ब्रह्माच्या ठिकाणी असणारं जे नित्य ज्ञान ते उत्पत्ती विनाशरहित आहे. परंतु त्या ज्ञानाला प्रमा हे नाव जे उत्पन्न होतं त्याला कारण आहे विषयाकार वृत्ती. आणि त्या विषयाकार वृत्ती उत्पन्न होण्याला कारण कोण आहे? इंद्रिय. म्हणून प्रमेला इंद्रिय जन्यत्व आहे असं म्हणायला काही हरकत नाही. प्रमा असे नाव उत्पन्न होण्यास अर्थात चैतन्य उत्पन्न होण्यास नव्हे तर हे प्रमा नाव उत्पन्न होण्यास विषयाकार झालेली वृत्ती कारण आहे आणि ती वृत्ती इंद्रियजन्य आहे. या अभिप्रायाने प्रमाज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली. मग आम्ही जर म्हटलं की प्रमाज्ञानाचे करण म्हणजे असाधारण कारण इंद्रिय आहे असं म्हटलं तर आमचं म्हणणं बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आणि त्यामुळे काय असं होतं का ते जे नित्य असणारं ज्ञान ते उत्पत्ती विनाशवान होईल? उत्पत्ती विनाशवान होण्याचं कारण नाही त्याच्यामध्ये. आणि त्याला इंद्रियजन्यत्व असण्याचं कारण त्याला इंद्रियजन्य असं म्हणायलाही हरकत नाही. कारण प्रमा उत्पन्न होण्याला इंद्रियांचं साह्य आहेच. परंतु ही प्रमा किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते म्हणून त्या ठिकाणी मूळ चैतन्य जे ते चैतन्यच या ठिकाणी विकाराला प्राप्त होतं किंवा ते जे चैतन्य आहे ते चैतन्यच विकारी होतं असा त्याचा अर्थ होतो का? या अभिप्रायाने प्रमाज्ञानाची करणे इंद्रिय म्हटली. नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले नाही. इंद्रिय कर्ण आहे म्हणजे नित्य ज्ञानरूप असणारं चैतन्य त्यालाच ही इंद्रिय उत्पन्न करतात. म्हणून आम्ही प्रमेला या ठिकाणी म्हणून आम्ही इंद्रियांना करण असं म्हटलेलं नाही. का ते काय करतात की नित्य ज्ञानस्वरूप असणारं चैतन्य तीच ही इंद्रिय उत्पन्न करतात असं म्हणण्याचा अभिप्राय आहे का? नाही. इंद्रियजन्यत्व कशाला? तर आम्ही म्हणतो की ज्यावेळेला विषयाकार झालेली जी वृत्ती आहे बरोबर ना, ती विषयाकार वृत्ती ही जेव्हा उपाधी असते तेव्हा त्या एका चैतन्याला या ठिकाणी प्रमा चैतन्य असं नाव येतं. एवढंच आमचं म्हणणं आहे. चैतन्याला उत्पन्न करते ते करतात ती इंद्रिय असं आमचं म्हणणं नाहीच आहे. मुळी नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले नाही. विषय समजण्याकरिता वेदांत वेत्ते आचार्य यांची अशी परिभाषा आहे. एखादा विषय आपल्याला समजावा असं वाटलं तर वेदांत वेत्ते म्हणजे ज्यांना वेदांताचं यथार्थ अनुभवपूर्वक ज्ञान आहे ती लोक अशी परिभाषा करतात. परिभाषा म्हणजे त्याला म्हणतात काय? अनियमे नियमकारिणी परिभाषा. एखादी वस्तू समजून काहीतरी नियम करून द्यायचे. गणिताची परिभाषा आहे 2 दुणे 4 2 त्रिक 6 असं एक नियमच करून ठेवलाय. 2 गुणिले 3 म्हटलं की 7 होणार. हा त्यांचा काही परिभाषा आहे. गणिताची ही परिभाषा आहे. किंवा ते काय अ वर्ग वजा ब वर्ग म्हणजे अ अधिक ब आणि अ उणे ब ही त्यांची काय आहे? परिभाषा. बरोबर आहे ना? तर अशी परिभाषा आहे. तशी इथं वेदांत वेत्यांची ही परिभाषा आहे. प्रमाण प्रमेय हे कधी म्हणायचं. तसेच अंतकरणोपही आणि हे कशासाठी तर तुम्हाला विषय समजावा. आता तुम्हाला हा विषय चांगला लक्षात यावा की या ठिकाणी मूळ चैतन्य जे ते उत्पत्ती विनाश रहित आहे
असंच कळायचं. परंतु अगोदर त्याला अध्यारोप अपवादाची भाषा करतात. जणू काही एका चैतन्याच्या ठिकाणी चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य, विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य, प्रमाण चैतन्य किंवा प्रमातृ चैतन्य अशी नावं त्यांनी सांगताना परिभाषा केली. तर जेव्हा त्या चैतन्याला व्यापक चैतन्याला अंतःकरण उपाधी लागेल तर त्याला प्रमातृ चैतन्य, ही काय त्यांची परिभाषा आहे. आपण म्हणतो ना वेदांत कळत का नाही, परिभाषा कळत नाही. परिभाषा म्हणजे जेव्हा तुम्हाला म्हटलं की या ठिकाणी प्रमातृ चैतन्य, प्रमातृ चैतन्य म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की वेदांतांनी सांगितलंय की व्यापक चैतन्याला अंतःकरण उपाधी लागली तर त्याला प्रमातृ चैतन्य म्हणायचं. अंतःकरणाची वृत्ती उपाधी लागली तर त्या चैतन्याला प्रमाण चैतन्य म्हणायचं. नंतर विषयाची उपाधी लागली तर त्याला प्रमेय चैतन्य म्हणायचं. आणि विषयाकार झालेल्या वृत्तीची उपाधी लागली की त्याला प्रमा चैतन्य म्हणायची. ही त्याची काय आहे परिभाषा. कशासाठी? तर ज्या लोकांना काही काम नाही त्यांना काहीतरी काम लागावं म्हणून, त्याच्यासाठी नाही. आपल्याला चैतन्य त्यांना परिभाषा जरा मोठं फल आहे की हे उत्पत्ती विनाश असणारं जे चैतन्य तेच आपलं वास्तव स्वरूप आहे. मी या ठिकाणी कर्ता भोक्ता संसारी जीव नसून मी चिदानंद रूप शिव केवलोहम असं ज्ञान व्हावं यासाठी वेदांत वेत्त्यांची ही परिभाषा आहे. तसेच अंतःकरणोपहित आणि अंतःकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतःकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरणोपहित चैतन्य आणि अंतःकरण विशेषणाने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. आणखीन एक परिभाषा लक्षात घ्यायची. कधी कधी वेदांतामध्ये असं दिसतं अंतःकरण विशिष्ट चैतन्य आणि कधी कधी काय म्हणतात अंतःकरण उपाधिक चैतन्य. मग अंतःकरण उपाधिक आणि अंतःकरण विशिष्ट चैतन्य याच्यामध्ये काय फरक आहे? तर याच्यामध्ये व्यापक चैतन्याला जेव्हा अंतःकरण उपाधी लागते, केवळ अंतःकरण उपाधी लागते. उपाधी कशाला म्हणतात? जी स्वतः वेगळी राहते आणि उपहिताचं ज्ञान करून देते तेव्हा त्याला उपाधी असं म्हणतात. आणि विशेषण त्याला म्हणतात की जे आपल्या धर्माचं वर्तमान दुसऱ्याचं ज्ञान करून देते तेव्हा त्याला त्याला विशेषण असं म्हणतात. विशेषण आणि विशेष्य मिळून काय होतं? विशिष्ट. आणि उपाधी आणि उपहित मिळून होतो सोपाधी. बरोबर ना? उपाधी आणि उपहित म्हणजे उपाधीने युक्त असणारं जे उपहित त्याला म्हणतात सोपाधिक. सोपाधिक म्हणजे उपाधीने युक्त असणारं उपहित. आणि विशिष्ट कशाला म्हणतात? विशेषणाने युक्त असणारं विशेष्य त्याला काय म्हणायचं? विशिष्ट. मग या ठिकाणी दोन ह्या परिभाषेचा अर्थ काय समजायचा आपण? जर तुम्ही समजा म्हणजे का माया विशिष्ट परमात्मा आहे असं कोणी म्हटलं आणि कोणी काय म्हटलं मायोपाधिक परमात्मा आहे. कोणी काय म्हटलं अंतःकरण उपाधिक जीव आहे आणि कोणी म्हणलं अंतःकरण विशिष्ट जीव आहे. तर याचा अर्थ काय झाला? ज्याच्या म्हणतात अंतःकरण विशिष्ट जीव असं म्हणतात याचा अर्थ अंतःकरण हे विशेषण आहे आणि चैतन्य हे काय आहे? विशेष्य आहे. आणि त्या विशेष्य चैतन्याला सोडून अंतःकरण हे विशेषण कधीही राहत नाही. विशेषण हे विशेषाला सोडून कधी राहत नाही. तुम्हाला ज्ञान करून द्यायचं झालं का ते विशेषण असणारा अंतःकरण काय करतं? आपल्या धर्मासह वर्तमान चैतन्याचं ज्ञान करून देणार. आणि जर उपाधी असलं तर काय होईल? त्या आपण वेगळं राहील आणि चैतन्याचं ज्ञान करून देईल. तेव्हा अज्ञानी आणि ज्ञानी या दोघांमध्ये काय फरक असतो? ज्याचा अंतःकरण विशेषण आहे त्याला काय म्हणायचं? अज्ञानी. अंतःकरण विशेष झालं तो काय म्हणणार? मी सुखी, मी दुःखी. म्हणजे अंतःकरण त्याचं काय झालेलं आहे? विशेषण झालेलं आहे की नाही? आणि ज्याचा अंतःकरण उपाधी झाले त्याला काय म्हणायचं? ज्ञानी. तो काय म्हणणार? हे धर्म कोणाचे आहेत? सुखदुःख हे अंतःकरणाचे आहेत, माझे नाही. मग त्याच्या अंतःकरणाने काय केलं? आपण वेगळं राहिलं आहे की नाही? आणि ज्ञान कोणाचं करून दिलं? उपहित आत्म्याचं ज्ञान करून दिलं. म्हणून आपलं अंतःकरण विशेषण असावं का उपाधी असावं? उपाधी असावं. आपलं अंतःकरण विशेषण आहे का उपाधी आहे? उपाधी आहे. म्हणजे आपण ज्ञानी आहात का अज्ञानी आहात? ज्ञानी आहे. तर हे कशावरून? आम्ही म्हणतो अंतःकरण उपाधी मुखाने म्हणतो म्हणून आहे की नाही? त्याच्या मुखाने म्हणून नाही तसं काय केलं पाहिजे? अनुभवलं पाहिजे आहे की नाही? हा काय बोल मान सांगावं ज्यांना काय अपमान सांगावं म्हणा कशाला बोलाय? या अभिप्रायाने काय नित्य ज्ञानरूप चैतन्यास उत्पन्न करतात. या अभिप्रायाने इंद्रियास करणे म्हटले नाही.
विषय समजण्याकरिता वेदांत वेत्या आचार्य यांची अशी परिभाषा आहे. तसेच अंतःकरणोपहित आणि अंतःकरण विशिष्ट यातील भेद म्हणजे अंतःकरण उपाधीने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरणोपहित चैतन्य म्हणतात आणि अंतःकरण विशेषाने युक्त जे चैतन्य त्यास अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणतात. उपाधी आणि विशेषण यांची लक्षणे मागे सांगितली आहेत. तीच दृढ होऊन विषय समजावा याकरता पुन्हा येथे सांगतो. पाठीमागे उपाधी आणि विशेषण याचं स्वरूप सांगितलेले आहे, तरी सुद्धा आता पुन्हा उपाधी आणि विशेषणासंबंधाने परत चिंतन सांगतात. तर याच्यामध्ये उपाधीचं स्वरूप काय आहे आणि उपाधीचं कार्य काय आहे ते सांगतात. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थांचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. आता कोणती वस्तू जितक्या देशात राहते तितक्या देशात राहत असताना त्या देशात असणाऱ्या पदार्थाचं ती काय करते, ज्ञान करून देते आणि आपण वेगळी राहते. उपाधीची व्याख्या चालली. हे लक्षण कशात चालले, उपाधीचं. म्हणजे एखादी वस्तू जेवढ्या देशात राहते तेवढ्या देशातील पदार्थाचं ज्ञान करून देते आणि आपण स्वतः वेगळी राहते, तिला म्हणतात उपाधी. उदाहरण देतात. कर्णशष्कुली. कर्णशष्कुली, शष्कुली शब्दाचा अर्थ आहे करंजी. करंजी म्हणजे गाव नाही. दिपाळीच्या वेळेला जे काही त्रिकोणी आकाराचं ते मिठाई करतात त्याला करंजी असं म्हणतात. तर शष्कुली म्हणजे करंजी. तर कर्णशष्कुली तिच्यासारखा आकार काण्याचा चाफाचा असतो म्हणून त्यास कर्णशष्कुली म्हणतात. आता करंजी सारखाच आकार आहे की नाही कानाच्या चाफ्याचा, म्हणून त्याला शब्द काय आहे, कर्णशष्कुली. जरी माणूस किती मराठीत करायचं झालं तरी मूळ सगळ्या भाषांची जननी कोण आहे, संस्कृतच आहे ना. म्हणून बरेचसे शब्द संस्कृतमध्ये येतात. जरी कोणत्याही भाषेत गेलं तरी ते मूळ काही शब्द जे असतात ते राहतात त्या ठिकाणी. कर्णशष्कुली, मग त्याचा अर्थ करा तुम्ही. शष्कुली म्हणजे करंजी आणि त्या कर्णशष्कुली म्हणजे कानाची करंजी. कानाची करंजी म्हणजे कानाचा करंजी सारखा असणारा आकार असंच ना. म्हणून आता उदाहरण देतात कशाचं, उपाधीचं. जी वस्तू जितक्या देशात असते तितक्या देशातील पदार्थाचे ज्ञान करून देऊन आपण वेगळी राहते ती उपाधी. जसं कर्णशष्कुली श्रोत्राची उपाधी आहे. ती जितक्या देशात आहे तितक्या देशस्थित आकाशाचे श्रोत्रेंद्रिय असे ज्ञान करून देऊन आपण त्याहून वेगळी राहते. कर्णशष्कुली आपले धर्म श्रोत्रेंद्रियावर घालवित नाही व व्यावर्तक असते. हे चांगलं समजावून घ्या. कर्णशष्कुली जी आहे ही कानाची याची आकाशाची काय आहे, उपाधी आहे. आपलं किंवा श्रोत्रेंद्रियाची ती काय आहे, उपाधी. म्हणजे श्रोत्रेंद्रिय वेगळं आणि कर्णशष्कुली वेगळी. ती आकाशाची नाही म्हणायची, तर श्रोत्रेंद्रियाची ती काय आहे, उपाधी आहे. कोण, कर्णशष्कुली. मग काय करते ती, जितक्या देशात राहते. कर्णशष्कुली जितक्या देशात राहते तितक्या देशस्थित आकाशाचे, तेवढ्या देशामध्ये स्थित असणारे, इथं वास्तविक आहे आकाश आहे, पोकळी, पण त्या पोकळीचं ज्ञान जिथं कर्णशष्कुली आहे आणि ती कर्णशष्कुली जेवढ्या देशात राहते आणि तिथं असणारं जे आकाश आहे, तर त्या म्हणजे कर्णशष्कुली अवच्छिन्न जे आकाश आहे त्यालाच काय नाव दिलं, श्रोत्रेंद्रिय. आपल्याला याच्यावरून ज्ञान काय होतं, ऐकणाऱ्या कानाचं म्हणजे श्रोत्रेंद्रियाचं, आहे की नाही. आपण श्रवण केलेल्या शब्दाचं ज्ञान कशाने होतं म्हणतो, कानाने. आता कान म्हणजे श्रोत्रेंद्रिय. दाखवा बरं श्रोत्रेंद्रिय. तर श्रोत्रेंद्रिय का, हे श्रोत्रेंद्रिय. हे म्हणजे काय, हे श्रोत्रेंद्रिय का, नाही. ह्या कर्णशष्कुलीने व्यापलेलं जेवढा आकाशाचा भाग त्याला श्रोत्रेंद्रिय म्हणतात. असं त्या आकाशाचं काय करून देते, ती श्रोत्रेंद्रिय रूपाने ज्ञान करून देते आणि आपण पुन्हा काही जागेवर त्याच्यापासून काय राहते, वेगळी राहते. म्हणून कर्णशष्कुली ही श्रोत्रेंद्रियाची काय आहे, उपाधी आहे. आता कर्णशष्कुली बरतीने आपले धर्म घातले का त्या श्रोत्रेंद्रियावर, नाही, ती वेगळी राहिली. आपले धर्म घातले नाही, आपले धर्म घालत नाही, पण दुसऱ्याचं ज्ञान करून देते की नाही. आणि कर्णशष्कुली होऊन श्रोत्रेंद्रिय वेगळं आहे असं ज्ञान करून देते की नाही. त्याला इतरांपासून काय करते, त्याला किंवा कर्णेंद्रिय आपलं श्रोत्रेंद्रिय हे स्पर्शनेंद्रियापासून नेत्रेंद्रियांपासून वेगळं आहे असं तिने ज्ञान करून दिलं की नाही. त्याचं इतरापासून पृथक्करण केलं की नाही, त्याला काय म्हणतात, व्यावर्तन. त्याला काय म्हणतात, व्यावर्तन केलं. इतरांपासून त्याला वेगळं करून दाखवलं. परंतु त्या ठिकाणी तिने आपले स्वतःचे धर्म त्या पदार्थावर घातले का,
नाही. मग ही कर्णशिस्कुली जेव्हा श्रोत्रेंद्रियाची उपाधी होते तेव्हा ती वेगळी राहून कर्णशिस्कुलीनं जेवढा आकाशात आपला आकाशाचा भाग व्यापलेला आहे त्या आकाशाला काय श्रोत्रेंद्रिय असं म्हणतात, असं तिनं वेगळं राहून ज्ञान करून दिलं. म्हणून कर्णशिस्कुली श्रोत्रेंद्रियाची काय झाली उपाधी. आणि उपाधी कशी असते व्यावर्तक असते. व्यावर्तक म्हणजे इतरांपासून वेगळं करणारी. मग कर्णशिस्कुलीने इतरांपासून श्रोत्रेंद्रियाला वेगळं केलं की नाही केलं, म्हणून ती काय आहे व्यावर्तक आहे, म्हणजे वेगळं करून दाखवणारी आहे. लक्षात आलं ना. आणि ती काय आहे उपाधी आहे. आता विशेषणाचं स्वरूप आणि कार्य सांगतात. उपाधीचं कार्य काय सांगितलं व्यावर्तक करणं, आणि स्वरूप काय सांगितलं इतरांपासून काय राहते आपलं स्वतः वेगळी राहून इतराचं ज्ञान करून देते आणि व्यावर्तक असते. हा म्हणून ते काय करतं वेगळं राहतं आणि फक्त ज्ञान करून देतं. बरोबर आहे. तेवढ्या देशातलंच ते ज्ञान कसं करून देतं. तर याच्याविषयी असे की ही जी ब्रह्मज्ञानाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया वेगळी मान्य. ज्ञान होतं म्हणजे काय करतं, जसं वृत्ती घटाकार होते पटाकार होते तशी ब्रह्माकार होते का. ब्रह्माकार तर होते. आपण म्हणतो ना ब्रह्माकार झालेली होती. ब्रह्माकार होते म्हणजे काय नेमकं, तर अहम ब्रह्मास्मी मी ब्रह्म आहे असं म्हणते. बरोबर आहे ना. तर त्याचं आज सकाळी थोडं चिंतन केलं आपण. याच्यामध्ये का कोणता शब्द होता शंकरानंदीमध्ये त्या श्लोकात अव्यक्त. अव्यक्त काय तो श्लोक कोणता श्लोक होता अव्यक्त 10व्या अध्यायातले श्लोक म्हणा बरं. मदनुग्राहे परमं गुह्यम अध्यात्म संज्ञितम यत्पयोक्तम वचस्तेन मोहयम विगतो मम भवाप्ययो हि भूतानां श्रुतौ विस्तरशो मया त्वत्तः कमलपत्राक्षम महात्म्यमपि चाव्ययम. अव्यय बरोबर ना. अव्यय महात्म्य असं हा श्लोक ना महात्म्यमपि चाव्ययम. तर अव्यय शब्दाचं दोन अर्थ केले. जे अव्यय आहे म्हणजे ज्याचा व्यय होत नाही, म्हणजे ज्याचा कधी नाश होत नाही ते अव्यय. म्हणजे दुसरा अर्थ केला की अव्यय ही ज्याला उपाधी झालेली त्याला अव्यय म्हणतात. अव्यय ही ज्याची उपाधी झाली. अव्यय कोण आहे माया. इथं बरोबर ना. माया कशी आहे अनादी शांत आहे, पण अनादी आहे ना, आणि तिला अव्यय म्हणायला काय हरकत आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ती राहतेच ना, म्हणून तिला अव्यय उपाधी म्हटले. आणि ती माया काय करते स्वतः वेगळी राहते. जेव्हा स्वतः वेगळी राहते आणि ब्रह्माचं काय करून देते ज्ञान करून देते. किंवा ती माया जी आहे ती माया अव्यक्त स्वरूपाची आहे. बरोबर ना. आणि ती अनादी आहे आणि ज्ञान होईपर्यंत ती काय आहे अविनाशी पण आहे ज्ञान होईपर्यंत. म्हणून ती कशी अनादी शांत स्वरूपाची. अशी माया काय झालेली परमात्म्याला उपाधी. जर परमात्म्याची माया हे विशेषण असतं तर ते परमात्म्यापासून कधीच दूर झालं नसतं. म्हणजे मायेची निवृत्ती कोणालाही करता आली नसती. म्हणजे सगळ्या जीवांच्या ठिकाणी काय झालं असता आधीन मोक्ष प्रसंग. किती जीवांनी प्रयत्न केले तर माया कधी वेगळी करता मायेपासून ब्रह्माला वेगळंच करता येत नाही. जीव कायम काय राहिला असता बद्धच राहिला असता, त्याला मोक्ष कधी प्राप्त झालाच नसता असं ते केलं. मग ही जी माया आहे ही काय आहे स्वतः वेगळी राहते आणि परमात्म्याचं ज्ञान करून देते. तसं अंतःकरण काय करतं वेगळं राहतं आणि परमात्म्याचं ज्ञान करून. तर मुख्य तुमच्या शंकेचं राहील. तर या ठिकाणी तुम्हाला असं वाटतं की मध्यम परिमाणे असणारं अंतःकरण आणि ते व्यापक निरपेक्ष व्यापक ब्रह्माच्या आकाराचं कसं होईल आहे की नाही असे. तर ह्या शंकेचं वेदांत असं उत्तर देतो की वृत्ती ब्रह्माकार होणे म्हणजे वृत्तीवर असणाऱ्या अज्ञान आवरणाचा भंग करणे. लक्षात आलं का. त्याच्यासाठी एक पाठीमागं आपल्याला गेलं बुद्धी जाणे आणि न जाणे ही ते असं. न जाणे म्हणजे अनावृत्त परमात्म्याला बुद्धी जाणूच शकत नाही, आवृत्त परमात्म्याला जाणते. बरोबर आहे ना. आणि आवृत्त परमात्म्याला जाणती म्हणजे काय करते वृत्ती त्या ब्रह्माच्या आकाराची होते म्हणजे अज्ञान आवरणाचं भंग करते. म्हणजे फक्त या ठिकाणी वृत्ती व्याप्तीची गरज आहे आणि ती फक्त आवरण भंगार्था वृत्ती आवरण भंगाचंच कार्य करते. आणि त्यालाच आपण काय म्हणतो ब्रह्माकार झाली किंवा ब्रह्माचं ज्ञान झालं. याचा अर्थ वृत्ती ब्रह्माच्या व्यापक ब्रह्माच्या आकाराची होती असं आम्हाला सांगायचं का. वृत्तीचं कार्य फक्त आवरण भंग करणं एवढंच आहे. आवरण भंग करते. त्यामुळे वृत्ती या ठिकाणी व्यापक चैतन्याच्या आकाराची होण्याची गरज आहे का
नाही, वृत्ती फक्त काय करायचं, अज्ञान आवरणाचा भंग केला पाहिजे. तर जेव्हा श्रीगुरूंनी तत्वमसी महावाक्याचं उच्चारण केलं तेव्हा त्याचा श्रोत्याच्या श्रोत्राशी संबंध झाला असताना त्याची अहम ब्रह्मास्मी इत्याकारक जी वृत्ती होते त्या वृत्तीमध्ये विशेष चैतन्य जे अभिव्यक्त होतं ते विशेष चैतन्य काय होतं, त्या अज्ञानाचा नाश करतं आणि वृत्ती काय करते, त्या अज्ञान आवरणाचा भंग करते. आणि अज्ञानाचा आवरणाचा भंग केला की घटादी पदार्थांच्या ज्ञानाप्रमाणे चिदाभास त्या ठिकाणी ब्रह्माचं ज्ञान करून देईल का ब्रह्म स्वयंप्रकाश आहे, ब्रह्म स्वयंप्रकाश आहे. त्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती का फलव्याप्ती आहे? हा, घटादी पदार्थांच्या ज्ञानाच्या बाबतीत वृत्ती व्याप्ती का फलव्याप्ती आहे? पुन्हा सांगा, घटादी पदार्थांचं ज्ञान जेव्हा होतं तेव्हा ते वृत्ती व्याप्तीनं होतं का फलव्याप्तीनं होतं? रामकृष्ण हरी. तर आता पुन्हा मी विचारतो, जेव्हा हा घट आहे असं ज्ञान होतं त्यावेळेला तुम्हाला तिथं केवळ वृत्ती व्याप्तीनं होतं का फलव्याप्तीनं होतं? हा, असं म्हणा ना. मग वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्ही लागतात. आणि जेव्हा मी ब्रह्म आहे असं ज्ञान होतं तेव्हा वृत्ती व्याप्तीनं होतं का फलव्याप्तीनं होतं? फलव्याप्तीची गरज नाही. अहो, सूर्यच एकदा उगवल्यावर दिवा दाखवण्याची काय गरज आहे? ऐक नाही, एकदा अज्ञानाच्या आवरणाचा भंग झाला, खाली राहिलेलं स्वयंप्रकाश चैतन्य त्याचं प्रकाशन करण्यासाठी पुन्हा चिदाभासाची गरज आहे का? तिथं चिदाभासच नाही का चिदाभासाची गरज नाही? गरज नाही, आहे की नाही? सूर्यापुढे काय दिव्याची टिपकी आहे त्याप्रमाणे तिथं चिदाभासाची आवश्यकता नाही. थोडक्यात काय, ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत जेव्हा आपण म्हणतो की अंतःकरणावरती ब्रह्माकार होते त्यावेळेला त्या वृत्तीनं फक्त अज्ञान आवरणाचा भंग केला जातो आणि स्वयंप्रकाश चैतन्य राहतं त्या ठिकाणी. त्या ठिकाणी जेव्हा केवळ स्वयंप्रकाश चैतन्य राहतं तेव्हा पुन्हा त्याच्यासाठी वृत्ती व्याप्तीची गरज आहे का? नाही. त्या स्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती नाही आणि फलव्याप्ती नाही. परंतु वेदांताच्या जाणकारांची अशी तुम्हाला व्याख्या आहे. त्यांनी काय विचारलं होतं, हा प्रश्न चाललाय कुठून हे नेहमी पाहायचं. काय त्याचं म्हणणं काय, मला ब्रह्मज्ञान प्रत्यक्ष ज्ञानाची रीती कळली, ब्रह्मज्ञान कसं होतं हे कळलं, पण मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी माझी इच्छा आहे असं जेव्हा सांगतात तेव्हा त्याच्यासाठी हा विषय सगळा चाललेला आहे. बरोबर ना? गुरुजींना त्याने काय विचारलंय, मला ब्रह्मज्ञान व्हावं अशी इच्छा आहे. तेव्हा आता मला ब्रह्मज्ञान होतं म्हणजे काय होतं, तर या ठिकाणी फक्त वृत्ती व्याप्ती आहे, फलव्याप्तीची आवश्यकता नाही. आणि ते वृत्ती व्याप्ती तरी काय करते, फक्त आवरणाचा भंग करते. त्या ठिकाणी ती काय चैतन्याला उत्पन्न करते, काय चैतन्याला उत्पन्न करणं. माऊलीने लिहिलं तेच अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ. या दोन्ही साधन केवळ ज्ञान फक्त अविद्येची निवृत्ती करते. याचा अर्थ ब्रह्माकार होते म्हणजे घट नावाचा जसा पदार्थ आहे तसा काही व्यक्त पदार्थ आहे का ब्रह्म ही ब्रह्माकार होते म्हणजे सगळ्याचा निराश करते, स्वतःही जाते आणि केवळ ब्रह्मालाच अवशिष्ट ठेवते. ऐक नाही, ती स्वपरिनिर्वाहक आहे. आपण नेहमी चिंतन करतो, अज्ञानाला वृत्ती घालवते आणि स्वतः ती राहते का? ती पण निघून जाते. मग खाली काय राहतं, स्वयंप्रकाश चैतन्य. त्यालाच आपण काय म्हणतो, तो पुरुष ब्रह्मज्ञानी आहे. ब्रह्मज्ञानी म्हणजे आता त्याची वृत्ती ब्रह्माच्या आकाराची होते का घटाधिकार सारख्या? नाही. आता त्याच्या ठिकाणी अज्ञान आहे का? नाही. मग अज्ञान सापेक्ष वृत्ती ज्ञान आहे का? आता नाही, कारण वृत्तीच नाही. वृत्तीने काय केलं, अज्ञानाला घालून ती निघून गेली. मग अज्ञानही नाही, अज्ञान निवर्तक वृत्ती ज्ञानही नाही. मग त्या ठिकाणी काय आहे, केवळ ज्ञान स्वरूप असणारा आत्मा आहे. आणि त्याच्याविषयी काय बोलता येतं आता? त्याला कोणती परिभाषा? त्याला आत्मा ही तरी परिभाषा आहे का आता? त्याला नाही. मग त्याच्यासाठी वृत्ती व्याप्ती आहे का फलव्याप्ती आहे तिथं आता? पण मग वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्तीचं एवढं मग आतापर्यंत घटादी ज्ञानाच्या बाबतीत तुम्ही वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती सांगितली, ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत केवळ वृत्ती व्याप्ती सांगितली. बरोबर आहे ना? मग खरं तुम्हाला वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती आता जपूनच ठेवायच्या का दोन्ही टाकून द्यायच्या? का दोन्ही टाकल्या तरच खरी स्वरूप स्थिती आहे? मग खरी स्वरूप स्थिती सांगणं, जर ते हे वृत्ती व्याप्ती फलव्याप्ती सांगितली नसती तर तुम्हाला हे तरी कळलं असतं का? आता वृत्ती व्याप्ती आम्हाला खरं सांगायचं होतं, स्वस्वरूपाच्या ठिकाणी वृत्ती व्याप्ती नाही आणि फलव्याप्ती नाही. पण आम्ही कुठून सुरुवात केली की घटादी पदार्थांच्या ज्ञानात वृत्ती व्याप्ती लागते आणि फलव्याप्ती लागते. नंतर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी फक्त काय लागते, वृत्ती व्याप्ती लागते. पण खरं ज्ञान जेव्हा होईल तुम्हाला तेव्हा वृत्ती व्याप्ती का फलव्याप्ती? दोन्ही नाही. ही काय आहे, भाषा. म्हणून माणसाने जास्त शब्द छल करीत बसू नये. आहे की नाही? आपल्याला नेहमी ध्यानात असलं पाहिजे, आपण शब्दावर जोर देतो का शब्दाच्या अर्थावर जोर देतो? आहे की नाही? तो अर्थ जो आहे तो आपल्याला दिसला पाहिजे अशा रीतीने. ठीक आहे ना? नेहमी वेदांताच्या दृष्टीनं वेदांताचं जे काही लक्ष आहे ते कोणतं आहे हे पाहिलं पाहिजे. आणि त्या लक्ष्यासाठी ही भाषा कोणती, जणू काही वृत्ती व्याप्ती, जणू काही फलव्याप्ती, वास्तविक निरपेक्ष व्यापक ठिकाणी काहीच नाही. मग ही भाषा कोणती आहे, वेदांतामध्ये कोणत्याही प्रकारे उत्पत्ती आणि नाशाची भाषा नाही.
वेदांतामध्ये उत्पत्ती नाशाची भाषा नाही. तुमच्या आमच्या अनुभवाला धरून जणू काही उत्पत्ती जणू काही नाश असं म्हणतात. म्हणजे उत्पत्ती नाश खरं आहे का त्यांना सांगायचं नाही. तर हा आपलं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की वेदांताची भाषा उत्पत्ती विनाशाची नाही. वेदांताच्या भाषेत कोणती आहे? अध्यारोप अपवादाची भाषा आहे. अध्यारोप म्हणजे जणू काही, आहे की नाही. आणि नंतर काय करायचं? अपवाद, त्याला काढून टाकायचं, आहे की नाही. मग खरं त्यांना अध्यारोप म्हणजे जणू काहीची भाषा आहे, येवची भाषा आहे. येवची भाषा नाही. लक्षात आलं ना. येव म्हणजे हे असंच आहे अशी भाषा नाही. जणू काही म्हणजे मानलेलं आहे. कासलेलं सांगायचे का मानलेलं सांगायचे, ही भाषा. मग वेदांताची परिभाषा कोणती आहे? अध्यारोप अपवाद. सृष्टी सांगायची का जणू काही सृष्टी, प्रलय सांगायचा का जणू काही प्रलय, स्थिती सांगायची का जणू काही स्थिती, का दोन तिन्ही नाहीत खरे स्वरूपाच्या ठिकाणी हे सांगायचे. उत्पत्ती स्थिती लय हे नाही कोणीच नाही हे सांगायचं. पण हे सांगताना अगोदर कल्पना करावी लागेल का नाही आहेची, आणि तीच वेदांताने केलेली. वेदांताने तर उत्पत्ती सांगितलेली आहे का जणू काही उत्पत्ती झाली असं सांगितलेलं आहे. आत्म्यापासून सर्वाची उत्पत्ती झाली हे वेदांताला सांगायचे का उत्पत्ती दिसते म्हणून आत्म्यापासून सांगायची, आहे की नाही. मग आत्म्यापासूनच का सांगितली? तुम्ही जडापासून प्रकृतीपासून झाली म्हणता, आपोआप झाली म्हणता, परमाणूपासून झाली म्हणता, म्हणून आम्ही म्हणतो की आत्म्यापासून झाली. का आत्म्यापासून झाली सांगायचे? सांगायचंच नाही. मग आम्हाला काय सांगायचं नेमकं वेदांताला? वेदांताला काहीच सांगायचं नाही. तुम्ही रडत येता म्हणून वेदांत दया करून हे बोलत बसतो. नाहीतर आपल्या स्वमहिमेने प्रतिष्ठित आहात. वेदांतातले ऋषी आपल्या महिमेमध्ये बसलेले आहे की नाही. पण आपण त्यांनाच कांडी लावतो का हे असं कसं तसं कसं, आहे की नाही. मग आता शंका येते तोपर्यंत मानलंच पाहिजे. वांती आल्यावर दाबून धरली तर काय होतं? जास्त पोटात त्रास होतो, आहे की नाही. तो अगोदर वांती होत होती ती दाबून धरली, नंतर वांतीही होती आणि जुलाबही होता, आहे की नाही. तो कारण दोष जे तर कोणत्या तरी छिद्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणारच ना. म्हणून माणसाने शंका नेहमी मोकळ्या मनाने मांडीत जाव्या. पण त्याचा उद्देश मात्र काय आहे? शंका विरहित असं आपलं जीवन असावं याच्यासाठी. अध्यारोप हे चांगलं लक्षात ठेवायचं. कधी वेदांत विचार चिंतन करायला बसलं की आमचं असं कसं तसं कसं, अरे हे अध्यारोप अपवादाची भाषा आहे. खरं कार्य नाही, खरं कारण नाही त्या ठिकाणी, आहे की नाही. खरं कारण काय सांगायचं नाही आणि कार्य सुद्धा सांगायचं नाही. उत्पत्ती सुद्धा सांगायची नाही आणि नाश सुद्धा सांगायचा नाही. जणू काही उत्पत्ती आणि जणू काही नाश, यालाच काय म्हणतात? अध्यारोप अपवादाची भाषा. आता विशेषणात स्वरूप व कार्य. पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.